मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल काटकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून या निमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गजानन गाते यांनी या नियुक्तीचं पत्र राहुल काटकर यांना दिलं असून आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचं संघटन वाढवावं, तसंच ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ते आपण कराल असा विश्वास देखील या पत्राच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी व्यक्त केला आहे। राहुल काटकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत कट्टर समर्थक आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात। ते देवपुष्प फाउंडेशन स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष असा ठसा उमटवला आहे। विशेष म्हणजे त्यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरातील सर्वात मोठा जॉब फेअर यशस्वीपणे आयोजित करून दाखवला। विविध भागातून सुमारे 4000हून अधिक युवा युवती या नोकरी मेळाव्यात सहभागी झाले होते। नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन संबंधित जागेसाठी त्यांची निवड करून विविध कंपन्यांच्या वतीनं 410 जणांना जागीच नियुक्तीपत्र देण्यात आलं। याचा युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात लाभ झाला। या उपक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार कौतुक करण्यात आलं आणि मोठी चर्चा देखील झाली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडून दाखवू आणि आपणावर जो विश्वास त्यांनी या माध्यमातून व्यक्त केला आहे तो देखील सार्थ करून दाखवू आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव म्हणून आपण निश्चितच व्यापक कार्य करून दाखवू अशी ग्वाही राहुल काटकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। या नियुक्तीबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांचे मनापासून आभार मानले। महाराष्ट्र ओबीसी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी माझी निवड करण्यात आलेली आहे। निवड करत असताना ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणे, ओबीसी समाजाचे प्रश्न आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणे हे प्रामुख्याने माझे म्हणजे ध्येय राहिलं। हे पद मिळत असताना विधानसभेचं घवघवीत यश मिळालेलं आहे। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये मी पूर्ण माझा वेळ देऊन प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार आहे। ह्याच्या आधी देखील मी पक्षाचं काम पूर्ण प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून ओबीसी महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवपदी माझी निवड करण्यात आली। माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी भारतीय साहेब, ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी सार्थपणे आणि प्रामाणिकपणे एकनिष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन।